मित्र नमस्कार. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन, वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. भाग क्रमांक 4. बापू खोतके ओरडला, गजा भाला फेकले का? गजानं झुकांडी घेऊन पुन्हा लगट केली आणि आपला भाला जमानून फेकला. तो वजनदार भाला राणूजीच्या पाठीत खपकान शिरला. त्याच्या बधीर अंगात आधीच कळमेली होती. ती किंचित वळवळली. तो रक्तानं न्हाला. त्यानं पाठीत भाला घेऊन गजावर रोख धरला. खोत पुढं झाला आणि पुन्हा गजामाळी जवळ आला. राणूजीनं खासकन वार मारला. पागोटं तोडून तलवार नाकाच्या शेंड्यापर्यंत खाली आली, उतरली आणि गजा घोड्याखाली कोसळला. पडलेला गजा पाहून खोत चिडला, ओरडू लागला. गाडवाटन निघालेले लोक ती ओरड ऐकून चकित झाले आणि सारा लोंढा माळाकडे धावत निघाला. पण आडवाटेनं माळ जवळ करणं कठीण होतं. गजा खाली पडताच बापून आपला घोडा राणूजीच्या जवळ नेला आणि मागणं उसण घेऊन भाला फेकला. तो गबऱ्याच्या चौकात खासकन शिरला. त्याबरोबर पळून दम उखडलेला गबऱ्या पुढच्या 2 पायावर कोसळून पडला. त्याने त्याचे ऊर फुटून तो रक्त ओकू लागला. राणूजी उठून सरळ होईपर्यंत त्याच्यावर मुरकंड पडली. त्याला अवसान मिळण्यापूर्वीच त्याच्यावर वार झाले, पुन्हा झाले. मग तो मर्द मांग मोठी तलवार खट्ट धरून आपल्या इनामी गबऱ्यावर कोसळला. खोतानं वाटी शोधली, ती मिळाली नाही. मग राणूजीचं शिर घेऊन तो परत फिरला आणि वाटेगावचे लोक तिथं आले. तो देखावा पाहून गाव स्तंभित झाला. 1 मैल हद्दीत शिरून खोतानं केलेली आगळीक पाहून गाव चिडला, भडकला. शिगावकरांनी रिवाज मोडला होता. दौलती प्रेतावर अंग टाकून ऊर बडवू लागला. राही राधा एका वावरात लोळू लागल्या. पोरं दिनवणी होऊन रडू लागली. गाव जमला. लहान थोर रडू लागले. बायांनी, राहीबाईंनी राधा यांना आवरलं. विष्णुपंत आले. त्यांनी शिराशिवाय राणूजी पाहिला. त्यांचा चेहरा उग्र झाला. सर्व लोक त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले. आता पंत काय करणार? पंत दाटल्या कंठानं म्हणाले, खोतानं अपराध केला आहे. 1 मैल हद्दीत शिरून आमचं शिर नेलं आहे. ते परत आल्या वाचून या प्रेताला आगणी देता येत नाही आणि ते शिर परत येईपर्यंत या हद्दीत मी पाणी पिणार नाही. शिर आणीन वा शिर देईन. असं म्हणून पंतांनी घोड्याला टाच मारली. काळा पांढरा तो घोडा उसळून शिगावकडे निघाला. राणूजीच्या मुठीतली तलवार काढून घेऊन शंकरराव पाटील ओरडला, मी शिगाव बेचिराग करेन, नाहीतर वाटेगावला आग लावून मी जळून मरेन. चला. पुन्हा तो मानव लोंढा निघाला. भैरवरामोशी कुऱ्हाड घेऊन धावत होता. मारुती चव्हाण पट्टे चढवून झेपा घेत होता. तायनू महार भाला परजीत सर्वांना मागं टाकण्याचा प्रयत्न करीत होता. कुऱ्हाडी लखलखत होत्या, तलवारी झळाळत होत्या. दौलती दुःख विसरून त्यांच्यातून पळत होता. दुलाजी ढेकणा, नाना डोंगरा, पांडू नांगरा, बळी मांग, आप्पा मांग, सावळा मांग, एकूण एक म्हातारीन तरणा माळानं पळत होता. राणूजीचं शिर घेऊन येऊ नाहीतर आपलं शिर देऊ हा सर्वांचा निर्धार झाला होता. फक्त भैरूशाम रामोशाचा विचार वेगळा होता. तो म्हणत होता, एका शिराची किंमत मी 50 शिरं घेणार. त्यानं गावासाठी शिर दिलं म्हणून गाव त्याच्यासाठी शिर द्यायला सज्ज झाला. ईर्षेचा डोम झाला होता. वाटेगावचे लोक भान हरपले होते. आपल्या हद्दीत शिरून नियमाला मोडून बाप्या खोतानं आगळीक केली होती. त्याचा सूड घ्यायच्या हेतूनं लहान थोर धावत होते. त्वेषानं बांध फोडला होता. तो कंठावाटे बाहेर पडून आकाश दणाणीत होता. मारण्यासाठी सज्ज झालेल्या माणसांची बाहू स्फुरण पावत होते. गोफणीचे पागुरे तयार झाले होते. लोक ओरडत होते, शिगाव चाळून बेचिराग करा. शिगावात वातावरण भयभीत झालं होतं. जत्रेत उडालेली दाणादाण आवरत आली होती. दंगलीत चुकलेली पोरंबाळं आपापल्या घरी आल्यामुळं लोकांना आनंद झाला होता, पण भीती गेली नव्हती. राणूजीच्या एकाच घावात रामजा लोहार जागच्या जागी ठार झाल्यामुळं लोहाराची आळी रडत होती. गजाचं मडं वाटेगावच्या हद्दीत पडल्यामुळं सुताराची घरं आक्रोश करत होती. परगावचे जत्रेकरू काखेत पागोटं दाबून आपापल्या घावाकडे भन्नाट पळत सुटले होते. जो तो म्हणत होता, पळाले का घावासंग किडं रगडल. कैक घोंगडी माळाला पडली होती. कैक पायताणाची ताटातूट झाली होती. किती काठ्या, किती कुऱ्हाडी बेवरस झालेल्या दिसत होत्या. त्यात बापू खोतानं राणूजीचं शिर आणून वेशीला टांगलं आणि तो तसाच रक्तानं न्हावून घरी गेला होता. त्याच्या त्या पराक्रमानं बाजीबा खोत खुश होऊन गावकऱ्यांना धीर देत गावात फिरत होता. घाबरू नका,
माझ्या बापूनं जोगणी पळवणाराचं शिर आणलं. आपली जोगणी गेलेली नाही, या बाहेर. पुन्हा जत्रा भरूया, चला. आता सर्व काही शांत झालं आहे. परंतु कोणीच बाहेर पडत नव्हतं. बाजीबाला मात्र भान नव्हतं. बापू जेव्हा राणूजीचं शिर घेऊन आला तेव्हा बाजीबानं त्याला विचारलं होतं, कोण होता तो? राण्या मांग वाटेगावचा. कुठं सापडला? माळाला. आपली किती माणसं दगावली? 4 हातं आणि 2 माळाला. 6? मग जबरा होता तर. म्या त्याचं मुंडकं मारून वेशीला टांगलं. शाबास म्हणून बाजीबा उडी मारून बाहेर पडला होता. त्याला चेव आला होता. तो ओरडत होता, आपली जोगणी गेली नाही, बाहेर या. तोच रघुमान्या घोडं तकाटीत आला. बाजीबाजवळ येताच त्यानं खसकन लगाम ओढून घोडं थांबवलं आणि म्हणालं, वाटेगावची माणसं माळावालीत. लढाईची तयारी आहे त्यांची. माळाला माणूस मायना झालं आहे. किती माणसं आहेत? 10 नाही. आपली माणसं बाहेर काढा, हात्यार घ्या. बाजीबा ओरडला, त्यांना गावात शिरू देऊ नका, गावाबाहेर रोखा. एवढ्याच बापू घोड्यावरून धावत आला. त्यानं बाजीबाचा घोडाही बरोबर झिन घालून आणला होता. घोडा येताच बाजीबा झेप घेऊन वर बसला आणि उभ्या पेठेनं दौडत निघाला. बाहेर पडा, वाटेवरांना गावात शिरू देऊ नका, नाहीतर गाव बेचिराख होईल. शिगावकरांनी प्रसंग जाणला. म्हातारा बाजीबा पुन्हा मैदानात आलेलं पाहून त्यांनाही चेवाला. ते बाहेर पडले. शिगावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या. कडवी तडफदार माणसं पुढं निघाली. काहींनी नाकी रोखली, जागोजागी दगडांचे ढीग लावले. गोफणी सज्ज झाल्या. बायकांनी घरं लढवायची तयारी केली आणि मावळतीच्या डोंगराआड सूर्यानं उडी घेतली. हळूहळू अंधारानं सृष्टी झाकली. खाच खळके, ओढे, उघळी सर्व काही सपाट झालं. वाटेगावचे लोक थांबले. माळावर त्यांनी तळ दिला. विष्णुपंतांना सल्ला दिला, सूर्योदयापर्यंत शांत राहा. रात्री परक्या गावात शिरणं चूक होईल. सूर्योदय होताच आपण आपल्या कार्याला लागू. तोपर्यंत शिगावकरांचं काय मत आहे तेही आजमावता येईल. कोणीही चढाईची भाषा करू नका. हे ऐकून लोक शांत झाले. त्यांनी सूर्योदयापर्यंत शांत राहण्याचं ठरवलं. त्याचबरोबर त्यांचा रागही हळूहळू मावळला होता. भडकलेली डोकी जरा शांत झाली. राणूजी आणि त्याचा गबऱ्या याची ती 2 प्रेतं पाहून जो द्वेष चढला होता तो लुप्त झाला आणि विचारांना पाय फुटले. पण अन्यायाची चीडनी लढण्याची धमक कायम होती. राणूजीचं शिर देऊ किंवा आपलं शिर देऊ अशी भाषा कैक बोलत होते. जर आपण 50 शिरं घेऊ तरच रामुशाची अवलाद, असं भैरू म्हणत होता. ज्या मांग जमातीबद्दल कोणी कधीही विचार केला नव्हता, त्या निवडुंगात काय वास करतं, कोण जन्मतं, कोण मरतं, हा कोणाचा मुलगा, हा कोणाचा नातू, याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती. त्या जमातीतील एका माणसानं गावच्या जत्रेसाठी स्वतःचं प्राण देताच शतकानुशतकांचं अंतर संपुष्टात आलं. अगदी घरातल्या माणसासाठी चिकाटीनं झटावं तसं वाटेगाव झटू लागलं. प्रत्येक माणूस हळहळला, चिडला. आणि आता तर नवाच प्रश्न निर्माण झाला होता. सारा गावच शिगावला राणूजीचं शिर आणायला गेला होता. तिथं काय होणार? जर लढाई झाली तर कोण मरणार आणि कोण जगणार? या एकाच विचारानं गावात जे उरले होते ते व बायका पुरं विचार करीत होते. सर्वांचे डोळे शिगावकडं लागले होते. शिगावची 6 माणसं कामी आली होती. कैक जखमी झाली होती. परंतु इंग्रजी सत्ता शांत होती. ते काहीही करू शकत नव्हती. कारण कोणत्याही धार्मिक बाबतीत आम्ही ढवळाढवळ करणार नाही असा राणीचा जाहीरनामा होता. त्या वचनाला ती बांधली गेली होती. जोगणी ही धार्मिक बाब आहे असं म्हणून सरकार स्वस्थ होतं. शिवाय हे लोक आपापसात लढून मरत होते, हाही काही थोडका फायदा नव्हता. शिगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावचे लोक ओढ्याच्या काठावर समोरासमोर बसले होते. ते सूर्योदयाची वाट पाहत होते. त्यांची हत्यारं विश्रांती घेत होती. रात्र मी म्हणत होती. पावसाचे ढग आकाशात गडगडत होते. अकराळ विक्राळ आकृत्या करून लोंबकळत होते. मध्ये चांदण्या लखलखत होत्या. तेवढ्याच त्या प्रकाशात माळावरची हत्यारं जिवल्या चाटत होती. निःशब्द शांतता पसरली होती. निद्रेनं डोळ्यावर झापडी घातल्या. सर्वांच्या शरीरात शिथिलता निर्माण झाली. कोणी बसल्या जागी पाय लांबवले. काही देह आडवे झाले. अगदी शांत वातावरण निर्माण झालं. इतक्यात एक खणखणीत आरोळी घुमले. ऐका हो वाटेगावकर मंडळी. तो बाजीबाचा आवाज सर्वांनी ओळखला. विष्णुपंतांना उलट आरोळ दिली. काय म्हणणं आहे? सर्व लोक खडबडून उठले. हत्यारं सज्ज झाली. आमचं म्हणणं आहे की तुम्ही गुमान परत जा. ते काय म्हणून? आमच्या हद्दीत शिरून आमचा माणूस तुम्ही मारला आहे. याला पुरावा काय? असं म्हणत बाजीबा पुढे येऊ लागला. त्याबरोबर एल्गार झाला. खबरदार,
पुढे येऊ नका. भैरुखे कसला. नाही येत. परंतु आम्ही तुमच्या हद्दीत शिरलो असं कोण म्हणतं? बाजीबानं प्रश्न केला. हातच्या काकणाला आरसा कशाला? शंकरराव पाटील खेकसला आणि बाजीबा म्हणाला, मग सकाळी चौकशी करू. जर तुमचं म्हणणं खरं ठरलं तर शिर परत करू. ठरलं. ठरलं 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 सर्वांचा एकच आवाज उठला. सकाळ उजाडली. दोन्हीकडे 5 पंच नेमले गेले. चौकशीला सुरुवात झाली. बाजीबा, विष्णुपंत, शंकरराव ही मंडळी पुन्हा वाटेगावला गेली. त्यांनी प्रेत पडलेली जागा पाहिली. आसपासची जागा पाहून राणूजी आपल्या हद्दीत दूरवर गेला होता, पण बापू खोतानं आगळीक करून त्याचं शिर मारून रिवाज मोडला होता असं सर्वांचं मत झालं. वाटेगावचा विजय झाला. वाटेगावचा विजय झाला. ही फकीरा कादंबरी विख्यात का आहे त्याचा प्रत्येक वाचनात येतो. पुढं आणखी रोमहर्षक आपण ऐकणार आहोत. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.